आणि गुरु म्हणजे जो अलौकिक आहे, जो लघु नाहीये, विराट आहे, अगदी निराकार आहे, तो म्हणजे दत्तगुरु. ज्याला या त्रेयाची बाधा नाहीये तो अत्रेय, आणि जिला असूया नाहीये ते अनुसया. त्यामुळे याच अत्रेय अनुसयाच्या पोटी जन्म झाला श्री दत्तगुरूंचा, तोही माहूर क्षेत्री. माहूर म्हणजे रेणुका देवींचे शक्तिपीठ. मातृपीठ म्हणावं तर. आणि तिथे या दोघींचंही म्हणजे रेणुका देवी आणि अनुसया माता यांची मंदिरं आहेत, त्यांचा त्या ठिकाणी सहवास आहे. हे बघ, मला अध्यात्मातलं फारसं काही कळत नाही. तू सांगतोयस हे अलौकिक आहे, पण त्याला लौकिकाची काहीतरी जोड असेल ना. म्हणजे विज्ञानात आपण कार्यकारण भाव मानतो. कार्य घडतं त्याला काही ना काहीतरी कारण असतं. तसंच दत्तगुरूंच्या जन्मासाठी काही ना काहीतरी कारण तर घडलंच असेल. लौकिकाच्या भाषेत सांगायचं झालं तर हो, तसं कारण घडलं होतं. म्हणजे काय झालं, एकदा ब्रह्मा विष्णू महेश यांना कळालं की महासती अनुसया या खूपच सत्वशील आहेत. आपल्या अतिथीचा त्या यथोचित सन्मान करतात, आणि म्हणून हे तिघही भिक्षुकाचं रूप घेऊन गेले अनुसया यांच्या पर्णकुटीमध्ये. अनुसयेनं सवयीप्रमाणे तिघांचा यथोचित सन्मान केला, आणि त्यांना जेवू घालणार एवढ्यात या तिघांनी म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तिघांनी त्यांच्या समोर एक अट ठेवली. काय होती अट? तर तुम्ही आम्हाला विवस्त्र होऊन अन्न वाढायचं. आता अट थोडीशी विचित्र होती, पण मग अनुसयेनं स्वतःच्या मंत्रशक्तीच्या ताकदीनं या तिघांनाही छोटी 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 बाळ बनवलं, आणि मग त्यांच्या समोर विवस्त्र होऊन त्यांना अन्न दिलं. हो, ही कथा ऐकलीये मी. खरं तर आता ही लौकिक कथा आहे, पण याच्या पाठीमागचा जो अर्थ आहे तो अलौकिक आहे. भगवंतासमोर ज्या वेळेला आपण जातो तेव्हा मनानं पूर्णपणे विवस्त्र होऊन जायचं असतं. कसलाही आडपडदा न ठेवता किंवा कोणत्याही पद्धतीनं त्याच्यामध्ये भक्त आणि भगवंत यांच्यातल्या नात्याची एक वेगळी वीण त्या ठिकाणी जोडली जावी, हा त्याच्या पाठीमागचा अर्थ आहे. मात्र अनुसया देवींचं जे सत्व होतं ते सत्व इतकं प्रखर होतं की त्यांच्यातला मातृभाव त्या ठिकाणी जागृत झाला. प्रत्यक्ष भगवंताची माता होण्याचं जे भाग्य आहे ते अनुसयेला लाभलं. बालमन म्हणजे निष्पाप आणि निर्मळ मनाचा झरा, आणि त्या रूपात भगवंतांना यावंसं वाटलं, हे दत्त जन्माचं अप्रूप.